आता बातमी आहे मराठवाड्यावरच्या नव्या संकटाची। मराठवाड्यात आधीच पावसानं ओढ दिली आहे, त्यात आता नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। उपलब्ध ओलाव्यावर धाडस करून कोणी पेरणी केली तरी शेतकऱ्यांना आता शंखी गोगलगाईच्या प्रादुर्भावाचा फटका बसू लागलाय। रेणापूर तालुक्यात गोढाळा या परिसरासह काही भागात कोवळ्या सोयाबीन पिकावर शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव दिसून येतोय। या गोगलगाई सोयाबीनची पानं अंकुर खाऊन टाकत असल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। पाणथळ जमीन, ऊसाची शेती किंवा जास्त ओलावा आहे त्या भागात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांनी अशा प्रादुर्भावाची माहिती तातडीनं कृषी विभागाला द्यावी। गोगलगाईच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे। तसंच या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार आर्थिक मदत देण्याचाही विचार सुरू आहे। पेरणी व्यवस्थित झाली, पण गोगलगाई पडली। दरवर्षी पडत्या गोगलगाई आमच्या शेतात। 5-6 वर्षापासून गोगलगाईचा प्रादुर्भाव आहे। 4-4.5 एकर सोयाबीन पेरले, 1.25 एकर कापूस लावलाय मी। त्याच्यामुळे गोगलगाई जास्त आहे। सकाळीच राहत्या गोगलगाई। पुन्हा गोगलगाई कुठं जमीन जाऊन बसते की दुबार पेरणीचं कराय काही वाटत धुऱ्याच्या कळण ती जरा पातळच झाली गोगलगाईनं खाल्ल्यामुळं। असं म्हणजे जास्त धुऱ्याच्या कळण जास्त आहे गोगलगाई। 4.5 एकर सोयाबीनचं पीक मी घेतलं होतं। सोयाबीनच्या पिकामध्ये जी मी पेरणी केली ती एकदम तुम्हाला सांगतो व्यवस्थितशीर झाली। बियाणं व्यवस्थितशीर पेरलं, उगवण शक्ती देखील व्यवस्थितशीर झाली। पण ते गोगलगाई अशी ह्या रिमझिम पावसामुळे गोगलगाई जी आली आमच्या शेतात, ती गोगलगाईनं कमी जास्त माझा 3 एकराचा म्हणजे प्लॉट रुपयातलं एक 12 पीक खाऊन टाकलं आणि 4 पीक शिल्लक आहे। तर ही पीक असं आहे की आता मोडावं का ठेवावं हे काही कळाय मार्ग नाही। ज्या जागा पाणथळ जागा आहेत, जिथे ऊसाचं क्षेत्र आहे, नदी, तलाव आणि तिथं कायम पाणथळ जागा असल्यामुळे अशा ठिकाणी गोगलगाईंचा मुळातच अधिवास होता आणि त्याच्या शेजारी पेरणी झाल्यानंतर मग अशा शेतावर गोगलगाईंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। आणि हे मोजक्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये साधारण 5 ते 6 ठिकाणी असा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलेला आहे। अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि त्यांना योजनेच्या माध्यमातून सुद्धा गोगलगाईच्या नियंत्रणासाठी आर्थिक मदत करण्याबाबत कृषी विभागात सूचना दिलेल्या आहेत। गोगलगाईंनी लातूरप्रमाणेच धाराशिवमध्ये पिकांवर हल्लाबोल केलाय। शेतकरी कुटुंब हैराण झालेत। महिला आणि लहान मुलं बॅटरीच्या उजेडात गोगलगाई वेचण्यात व्यस्त असतात। रात्री टॉर्चच्या प्रकाशात गोगलगाई वेचण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। दिवसभर शेतात काम आणि रात्री गोगलगाई वेचण्याचं काम या शेतकऱ्यांना करावं लागतंय। एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट केलाय। एबीपी माझाच्या टीमसोबत कृषी विभागाचे अधिकारी रात्री शेतात पोहोचले आणि गोगलगाई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली आहे। आता मी आहे धाराशिवच्या भोगजी शिवारात। रात्रीचे 9:30 वाजलेत आणि या शिवारामध्ये ही तिकडं बॅटरीच्या उजाडातली जी माणसं आहेत ना, तर ती काय करतायत तर गोगलगाई वेचतायत। या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव गोगलगाईचा पाहायला मिळाला आणि ही रात्रीची त्यांची धडपड सुरू आहे। काय चालू आहे? गोगलगाई असतात रात्री रोज काम लागले आम्हाला ते 3 तास 4 तास परेशान झालो आम्ही गोगलगाईमुळं। काय गोगलगाईमुळं काय नुकसान झाले? काही सगळं पीक ते उद्ध्वस्त करायला लागलेत। मका असो, मुडीद असो, सोयाबीन असो, त्यांनी काहीच मागं म्हणजे नाही जर वेचल्या तर आम्हाला 4 दिवसात एक सुद्धा मोठ्या होणार नाहीत। उन्हाचा जीव चाललाय, काही ना काही वाचवायचं आमचं चाललंय। हे काय गोगलगाई हे असतं रोज आम्ही संध्याकाळी। बापरे, हे काय असंच याचं नाही चालू आहे सध्या। हो, रोज। किती दिवसापासून तुमचं वेचायला चालू? हे आठवडा झाला की आता। हो। किती एकर सोयाबीन आहे? किती नुकसान झाले? 4 एकर सोयाबीन आहे, जवळजवळ निम्म्याच्या पास खाल्लंय ते, पातळ करून टाकले समजा। 3 एकर सोयाबीन खाल्लंय बघा, ह्या भागातलं ह्या हेक्टरमधलं। 2 वर्ष येतं आम्हाला त्या शेतात, तेवढं जरा शेतात नाही हे त्या शेतामध्ये आहेत तेवढं। दिवसाचं रात्री करायला चालू आहे? हो, रात्रीचा दिवस? हो, दिवसभर शेतातली कामं करायची, रात्री पण यायचं गोगलगाई। लेकराली पण ह्याच्यासाठी? हो, दिवसभर शाळेत? हो, संध्याकाळी पण यायचं।
हे वाचलं गच भरले बस. अक्षरशः रात्रीचा दिवस करायला शेतकऱ्यांचं चालू आहे. ही रात्रीची गोगलगाईची वेचणी शेतकऱ्याकडून सुरू आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा. धाराशिवच्या भोगजी गावात शंकी गोगलगाईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. ही शंकी गोगलगाई रात्रीच्या अंधारात बाहेर पडते आणि या सोयाबीनच्या पिकावर प्रामुख्यानं मोठा हल्ला केला आहे. त्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येऊन ठेपली आहे. मोठ्या प्रमाणावर जी शंकी गोगलगाई आहे त्यामुळं रात्रीच शेतकरी आता ती वेचण्यासाठी धडपड चालू आहे. पीक वाचवण्यासाठी धडपड चालू आहे. शेतकरी माझ्यासोबत आहेत. किती प्रमाणात ही शंकी गोगलगाई झाली? आम्ही एक 3-4 तासला तर 20-25 किलो गोगलगाई आम्हाला सापडतात. 1-2 तास जर आम्ही फिरलो ना फॅमिली सगळी तर पूर्ण 1-2 बकेट गोगलगाई सापडतात. आणि त्यांनी एवढं आमचं नुकसान केले की मागं काही ठेवलेलं नाही. जसं आम्हाला सोयाबीनचा 15-20 क्विंटलचा जे उतार पडतो ते आम्हाला वर्षी अशी भीती पडली की 2-3 क्विंटल निघतंय का नाही. 3 एकर सोयाबीन आहे. आता गोगलगायनं त्यातलं काय निम्म खाल्ले, चालूच आहे मग खायला. कशी कशी खाती गोगलगाई? ती झाडावर चढून खायला दी. म्हणजे दिवसा खाती, रात्री? नाही, रात्रीच खाती. मग काय काय करता त्यासाठी तुम्ही? तर गोळा करतात आम्ही. मावशी, काय हे दररोजचं गोळा करणं? हे इतकं का एवढं लेकर सुद्धा आमची गोळा करते ती. इतकं आम्ही रास्तारी गोळा करतो. 12 वाजता आम्हाला झोप नाही. सगळं खायचं खाल्लं सगळं त्यांनी. शेण कशाने आम्ही भरपाया करावी. आणि 3 एकर असल्या रोज टोपलं काढायच्या, गोळा करायच्या, ह्याने खायचं आम्ही. डबल पेरायचं, खत बी भरानं आणायचं. काय काय भागवावं आम्ही तरी आता. मग काय शाळा झाली की रात्री गोगलगाई गोळा करायला तुका? किती केले गोळा? अध्यक्ष पार्टी. स्वप्न आहेत सगळी, ती अक्षरशः स्वप्नांची वावटळ झाल्यासारखी परिस्थिती आहे. कुठंतरी याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना याचे पंचनामे होऊन तात्काळ मदतीची देखील गरज आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. स्नेल किल नावाने प्रोडक्ट आहेत. या स्नेल किल उपलब्ध आहेत. या स्नेल किलमध्ये आपण मेटाल्डिहाइड नावाचा एक पिलेट फॉर्म्युलेशनमधला एक घटक आहे. तो घटक त्याच्यामध्ये असतात आणि साधारणतः आपण शेतकऱ्यांना आवाहन करतो की ते पिलेट जे स्नेल किल आहे ते स्नेल किल आपल्याला ते वड्या तुकड्याच्या फॉर्ममध्ये असतात. ते प्लॉटमध्ये आपण शेतकऱ्यांना हँड ग्लोव्ज घालून आणि तोंडाला मास्क लावून आपण त्या 5 ते 10 मीटर अंतरावर आपण प्लॉटमध्ये त्याचा फायदा होतो. सोयाबीन सुरुवातीच्या टप्प्यात कवळ असते, मग त्यांचं ते आवडतं खाद्य असते. मग त्यांना जर हिरव्यातला फरक कळत नाही, गवत असो किंवा सोयाबीन असो, मग जर ते सोयाबीनकडे लागले तर सोयाबीनचं पूर्ण नुकसान करतात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. गोगलगाई अंडे वगैरे घालतात. कमीत कमी 550 ते 400च्या 5-5 अंडे घालतात. अंडे कुठं घालतात? जमिनीतच घालतात किंवा बांधावर घालतात शक्यतो. मग त्याचं काय होतं, जर आपण प्रतिबंधात्मक उपाय आता पुढच्या वर्षी ह्यांना जी आपण नांगरणी करतो हाय त्याच्यापेक्षा 1-1.5 फुटाची जास्त नांगरणी करावं लागेल.